नाशिक विधान परिषद निवडणुकीत आता नवा ट्विस्ट आलेला आहे। भाजप आणि शिवसेनेच्या अनेक बड्या नेत्यांनी प्रयत्न करूनही अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी आपला अर्ज मागे घेतलेला नाहीये आणि त्यामुळे नव्या घडामोडींना वेग आलेला आहे। मात्र आता गोकुळ गीते यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा द्यावा यासाठी हालचाली सुरू आहेत। दरम्यान गोकुळ गीते यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिला तरी त्यांनी शिंदे सेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा जाहीर करावा अशी शिंदे सेनेला अपेक्षा आहे। यासाठीच आता भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत। तर गोकुळ गीते यांनी नरेंद्र दराडेंना पाठिंबा जाहीर करावा यासाठी नेते मंथणी करणार आहेत आणि याच मुद्द्यावर नाशिकमध्ये आज अत्यंत महत्त्वाची बैठक होणार आहे। मात्र दुसरीकडे जर गोकुळ गीते यांनी नरेंद्र दराडे यांना पाठिंबा दिला तर नाशिकमध्ये दुरंगी लढत होणार आहे। नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे दुसरे बंडखोर प्रसाद हिरे यांचं नवं आव्हान निर्माण होणार आहे आणि त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक जातीय समीकरणांकडे वळणार असल्याचं कळतंय। त्यामुळे जरी गोकुळ गीतेंना थांबवून त्यांचा पाठिंबा मिळवला तरी भाजप समोर प्रसाद हिरे यांचं आव्हान असणार आहे।